नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। आता अनिश एकदम टायबी लावून एखादा कंपनीचा मालक शोभत असतो, तेव्हा त्याच्या समोरचा माणूस म्हणू लागतो, साहेब तुम्ही तर एखादा जेंटलमॅन सारखे दिसत आहात, आता तर कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवेल। काय पर्सनॅलिटी राव तुमची, एकदम कंपनीचे मालक शोभतायत। त्यावर अनिश हसू लागतो आणि त्याला म्हणतो, हे बघ माझ्यावर तर विश्वास आजही लोक ठेवतायत, कालच मला 3 माणसं मिळाली। आणि खरं सांगू का, लोक मूर्ख असतात, कशावरही विश्वास ठेवायला तयार होतात। काल बघ ना, मी कन्स्ट्रक्शन सुरू न झालेली बिल्डिंग दाखवली तरीही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला। त्यावर तो म्हणतो, साहेब तुम्ही खूपच हुशार निघालात, जिथं मला 2-5 मिळायचे तुम्हाला 10-20 मिळायला लागले। त्यावर तो म्हणतो, साहेब मला तर असं वाटतं की एक दिवस तुम्ही खूप मोठे होणार आहे, पण तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा मला तुमच्या हाताखाली कामाला घ्या। त्यावर अनिश म्हणतो, नाही आता मला तुमची गरज राहिलेली नाही, कारण मला या बिझनेसमधले सगळे गणित यायला लागले। अनिशचा ॲटिट्यूड बघून त्या माणसाला जरा धक्का बसतो। तेव्हा अनिश म्हणत असतो, आता मला तुमची गरज नाहीये, त्यामुळे मी माझा बिझनेस करू शकतो। पुढे तो म्हणतो की मला आता कोणाचीही गरज राहिलेली नाहीये, काल मला एवढे पैसे मिळाले की मला आता विश्वास आहे की मी आता त्याच्यापेक्षा जास्त कमवीन। तेव्हा अनिश त्याला मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याला देत म्हणतो, हे घे तुला तुझ्या कामाचे पैसे, कारण हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकलोय, आज मी जिथे आहे ते फक्त तुझ्यामुळे। असं म्हणून आता अनिश त्याला पैसे देत तिथून निघून जातो। असं वागण्यामुळे त्या माणसाला राग आलेला असतो आणि तो गेल्यानंतर तो माणूस स्वतःशी विचार करू लागतो की कावळा खूप उंच उडायला लागलाय, त्यामुळे आता त्याचे पाय ओढावे लागतील। आता इकडे देसाई आणि तोरणे परशूला म्हणत असतात की परशू काल पाणी कमी सोडलं, त्यामुळे पाण्याचा अपव्यय नाही झाला पाहिजे, उद्यापासून 2 तास पाणी सोड। तितक्यात भैरवी येते आणि परशूला म्हणते, माझ्यासोबत चल, तुझ्या वस्तीवर जायचंय। तेव्हा परशू तिला स्पष्ट नकार देतो आणि म्हणतो, तुम्ही पण जाऊ नका तिथे, मी मामासनी पण लई समजून सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं नाही, आता तुम्ही तरी ऐका। काल त्या बाईनं मामाच्या तोंडावरती दरवाजा लावून घेतला, आता तुमच्याबरोबर काय होईल माहीत नाही, त्यामुळे तुम्ही तरी जाऊ नका। तेव्हा तोरणे लगेचच भैरवीला म्हणतात की मी येतो तुझ्यासोबत। त्यावर भैरवी म्हणते, तुम्ही? त्यावर तोरणे म्हणतात, हो, कितीही झालं तरी माझगावकरांशी आमची जुनी ओळख आहे, त्यामुळे त्यांच्या सुनेची मदत करणं ही माझी जबाबदारी आहे। आता परशू भैरवीला बाजूला यायला सांगतो। तेव्हा देसाई तोरणेंना म्हणतात की तोरणे माझगावकरांची बहीण परशूच्या वस्तीत राहते आणि ते कधीच याबद्दल बोलले नाहीत। पुढे ते म्हणतात, माझगावकर किती वेळेस गेले असतील परशूच्या वस्तीवर फुलराणीला भेटायला, पण आजपर्यंत ते त्यांच्या बहिणीला का भेटले नसतील। तेव्हा तोरणे म्हणतात, अहो देसाई, हेच तर मला बघायचंय ना, त्यामुळेच मी भैरवी सोबत जातोय। आता इकडे परशू भैरवीला सांगत असतो की अनिशने त्याला सोसायटी सोडून कुठेही जायचं नाही असं सांगितलेलं असतं। आता परशू तोरणेंनाही समजावू लागतो की तिथे जाऊ नका, पण तोरणेही त्याचं ऐकत नसतात, उलट त्याला म्हणतात की तू तुझं काम कर। त्यामुळे तोरणे आता त्या वस्तीमध्ये भैरवी सोबत आलेले असतात। ती गलिच्छ वस्ती पाहून तोरणे तोंडाला रुमाल लावत म्हणतात की किती वास येतोय। आता भैरवी मोबाईल मधला फोटो दाखवत जे येईल त्याला विचारू लागते की तुम्ही यांना ओळखतात का। तेव्हा काही लोक त्यांना ओळखत नसतात। त्यावर तोरणे म्हणतात, कसली माणसं इथली, त्यांना काहीच माहिती नाही। तितक्यात एक चहावाला भैरवीला विचारतो की मॅडम चहा कॉफी काही घ्यायची आहे का। त्यावर भैरवी नाही म्हणते आणि त्याला विचारू लागते की यांना आपण ओळखतात का। त्यावर तो सांगतो की हो, या जाधव बहिणी वरच्या मजल्यावर राहतात। त्यामुळे आता भैरवी वरच्या मजल्यावर नीलू आत्याचं घर शोधू लागते। तेव्हा तिथे इस्त्री करत असलेल्या माणसाला भैरवी फोटो दाखवत म्हणते की आपण यांना ओळखतात का। त्यावर ते म्हणतात, हो, या उजव्या बाजूला पहिलंच घर आहे, पण तुम्हाला का जायचंय त्यांच्याकडे। तेव्हा तो सांगू लागतो की कालही एक म्हातारा आला होता इथे, पण त्यांनी त्याच्या तोंडावरतीच दरवाजा लावला, बिचारा खूप वेळ थांबला, शेवटी निघून गेला। हे ऐकल्यानंतर आता भैरवीला धक्का बसलेला असतो। तेव्हा तो माणूस भैरवीला म्हणतो की तुमच्यासारख्या माणसांचं इथं काम नाहीये, तो माणूस खूप डेंजर आहे। त्यावर तोरणे म्हणतात की बघतोस किती डेंजर येतो आणि तू आम्हाला नको सांगूस, आम्ही बघतो काय करायचं। असं म्हणून आता तोरणे तिथे येऊन दरवाजा वाजू लागतात। आता पक्या येऊन दरवाजा उघडतो आणि तोरणेवर खेकसत म्हणतो की हे शेंगदाण्या, सकाळी सकाळी माझा दरवाजा का वाजवलास, कोण पाहिजे। त्यावर तोरणे म्हणतात की नीलू। नीलूचं नाव ऐकताच पक्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते आणि तो रागातच सुरा काढून तोरणेंच्या गळ्याला लावतो। त्यामुळे भैरवी आणि तोरणे प्रचंड घाबरतात।
आता पक्या तोरणेंना म्हणत असतो की तू नीलूचं नाव घेतलंच कसं, मी तुझे आता तुकडे तुकडे करून टाकीन. तेव्हा तोरणे थरथर कापत म्हणतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मला असं नव्हतं म्हणायचं. आणि हात जोडून म्हणू लागता की माझं चुकलं, मला सोडा. तेव्हा पक्या म्हणतो ह्या टायमाला सोडतोय पण पुढच्या टायमाला सोडणार नाही. आता नीलू ही तिथे पळत येते. तेव्हा नीलू भैरवीकडे आणि भैरवी नीलूकडे बघू लागते. आता तोरणेंनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून धूम ठोकलेली असते, पण भैरवी मात्र अजूनही तिथे उभी असते. तिला बघून पक्या तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो ए चल निघ इथून, असं म्हणत आता नीलूला पुन्हा हात धरून घरात नेतो आणि दरवाजा लावून घेतो. आता तिथे असलेला इस्त्रीवाला भैरवीला म्हणू लागतो की तुम्ही आता इथून जा, तो माणूस लय उलट्या डोक्याचा आहे, संध्याकाळी रोज पिऊन येतो आणि त्याच्या बायकोला मारतो. अहो त्याने आजवर किती हाफ मर्डर केलेत. हे ऐकल्यानंतर आता भैरवीला धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता भैरवी ही तिथून निघून जाते. आता भैरवी तिच्या आईबाबांकडे येते आणि झालेली सगळी हकीकत सांगू लागते. तेव्हा भैरवीची आई तिला म्हणते की तुला काय गरज होती तिथे जायची. त्यावर भैरवी म्हणते की मी एकटी कुठे गेली होती, माझ्यासोबत तोरणे होते. त्यावर तिची आई म्हणते पण त्याचा काय उपयोग झाला, मर्दासारखे मर्द असूनही तुला एकटीला सोडून पळून गेले की नाही. त्यावर भैरवी म्हणते अगं आई, त्यांच्या ठिकाणी कुणीही असतं तर तेच केलं असतं, त्यांची काहीही चुकी नाहीये, त्यांनी फक्त स्वतःचा जीव वाचवला. आता भैरवी अशोक मामांची बहीण म्हणजे नीलूची अवस्था बघून अस्वस्थ झालेली असते. तेव्हा भैरवीची आई तिला म्हणू लागते की तू या भानगडीत नकोच पडू, त्यांची बहीण ते बघतील काय करायचं ते. तेव्हा भैरवी तिला म्हणते अगं आई, तूच म्हणत असतेस ना की या वयामध्ये सगळेच आपल्या सोबत असावेत असं वाटतं, त्यामुळे मलाच आता काहीतरी करावं लागेल. तेव्हा भैरवीची आई तिच्या बाबांना म्हणते की तुम्ही तरी तिला समजावून सांगा. तेव्हा तिचे बाबा भैरवीला समजावू लागतात की भैरवी बाळा, हे बघ आजवर तू प्रोटेक्टेड वातावरणात वाढलीये, त्यामुळे तुला बाहेरच्या जगाची कल्पना नाही, बाहेरचं जग खूप डेंजर असतं. आता भैरवीचे आई बाबा दोघंही तिला त्या वस्तीमध्ये परत न जाण्याचा सल्ला देतात. आता इकडे काल रात्री अनिशकडे एवढे पैसे पाहून किशाभाऊच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. त्यामुळे तो त्या खोट्या गुरुजींना फोन लावतो आणि त्याला सांगू लागतो की अनिशची तर लई चंगळ चालू आहे. त्यावर तो माणूस किशाभाऊला म्हणतो अरे किशा, माझ्या डोसक्यात जाईल असं सांग. त्यावर किशाभाऊ सांगू लागतो की काल रात्री अनिशने लई पैसे आणले होते आणि अजून पैसे मिळणारे असं तो म्हणत होता. हे ऐकल्यानंतर आता किशाभाऊचा माणूस खूप खुश होतो. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणत असतो अनिशचा खिसा सध्या लई गरम झालाय, तो गार करावा लागेल. तेव्हा तो माणूस म्हणतो आता मी त्याला लगेचच बोलून घेतो. पुढे तो म्हणतो अशा माणसांना अचानक एवढा पैसा आल्यानंतर कसा खर्च करावा हे समजत नसतं, याच संधीचा फायदा आपण घ्यायचा असतो. आता इकडे भैरवीची आई भैरवीला म्हणत असते भैरवी, अजूनही वेळ गेलेली नाही, तू तुझा डिसिजन घे. त्यावर भैरवी तिला विचारू लागते की आई तुला नेमकं काय म्हणायचंय. त्यावर ती म्हणते की अनिश जर सुधरतच नसेल तर त्याला सांगून टाक की मी मुलांना घेऊन निघून जाते कायमची. हे ऐकल्यानंतर आता भैरवीच्या बाबांना राग येतो आणि ते तिच्या आईला म्हणू लागतात मीना, काय बोलतीयस तू, हे एकदम टोकाचे निर्णय घ्यायचे नसतात, तुझं आणि माझं कधी भांडण झालंच नाही का. तेव्हा भैरवी दोघांनाही शांत करत म्हणते हे बघा, माझी आता फर्स्ट प्रायोरिटी नीलू आत्या आहे, कारण आईंची ती शेवटची इच्छा होती. त्यावर भैरवीची आई म्हणू लागते आणि अनिशचं काय, त्याची तर सख्खी आत्या आहे ना, तर त्याची जबाबदारी नाहीये का, तो काय यात भाग घेत नाहीये. पुढे ती म्हणू लागते हे बघ भैरवी, मी अजूनही सांगते या गोष्टींच्या मागे लागून तू तुझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.